आणि कन्सिस्टंटली वेट लॉस करतायत. हे बघा, 3 महिन्यात 15 किलो चेष्टा नाहीये. पण हे सगळं शक्य होतंय एकतर आपलं जे नॉलेज घेतो त्याच्यामुळे, आपण जे सगळे आपले कोच वगैरे फॉलोअप घेतात त्याच्यामुळे, आणि त्याच्यात आणखीन एक महत्वाचा रोल येतो तो आपल्या फ्युएलचा. फ्युएल इनटेक केलं तर मग आपल्याला जे काही कॅलरी डेफिशियंट, वजन कमी करण्यासाठी किंवा आजारातून मुक्त होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या आपल्या फ्युएलमध्ये असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत आहेत. पण सगळ्यात महत्वाचं, राणीताईंची स्वतःची विलिंगनेस, त्यांची इच्छा की मला बारीक व्हायचंय, त्या जे म्हणतायत ना त्याच्यामुळं. आणि फक्त वजन कमी करण्याच्या ह्या प्रवासात बाकीचे हे सगळे चॅलेंजेस जेव्हा निघतात, कारण का आपली लाईफस्टाईल आता ऍक्टिव्ह झालेली असते. हा, आणि आपण ऍक्टिव्ह झालेलो असतो, बाकी सगळ्या आपल्या लाईफस्टाईल वरती आपण काम करायला लागतो, आणि मग त्याच्यात चार छान लावतात हे आपले फ्युएल, आपलं हे नॉलेज. आणि त्याच्यामुळे एवढा सुंदर नक्की. आणि ते उरलेले 15 किलो पण तुम्ही खूप लवकर कमी करणार आहात. सगळ्या शतायुषी परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा आणि थँक्यू एवढा सुंदर एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल. याच्यानंतर कोण एक्सपिरियन्स शेअर करणार आहे, हँड्रेड करा, म्हणजे आपण त्यांचा एक्सपिरियन्स घेऊ. नक्की. ओके, नसेल तर मग आपण सांगूच कुणाला घ्यायचा आहे तो एक्सपिरियन्स. कोण देणार आहे का? ओके, चलो आपण जाऊ. अश्विनी अडसूळ, कारण त्याच त्यांना कोचिंग करतायत, तर बघूया त्यांचा रिझल्ट काय आहे. अश्विनी, कंटिन्यू. लिंक कुणी दिली, कशासाठी जॉईन झाले, आणि आता काय रिझल्ट आहे? मॉर्निंग ऑल, गुड मॉर्निंग मॅम. माझं नाव अश्विनी अरुण अडसुळे, हातकणंगलेहून आहे. लिंक पावणे 2 वर्ष झाली मी आता जॉईन आहे, आणि पप्पांनी मला ही लिंक दिली आहे. त्यांचा रिझल्ट पाहूनच आम्ही आलोय. त्यांची शुगरची गोळी बंद झालीये, त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनीच त्यांची गोळी बंद केली. आईचा रिझल्ट बघून आलो. आईचा व्हॅरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम होता. वेट लॉस तिचा भरपूर झालेला आहे. दररोज वर्कआउट आपलं फ्युएल घेते, वर्कआउट करते, छान एनर्जी आहे तिची. हे सगळं बघून आम्ही शतायुषी फॅमिली जॉईन केली, आणि छान असे रिझल्ट काढलेत आमच्यामध्ये. परत माझ्या मिस्टरांचा रिझल्ट आहे, 13 किलोचा वेट लॉस झालेला आहे. त्यांच्याकडून त्यांचा नेक्स्ट एक्सपिरियन्स तुम्ही ऐकालच. तर मस्त रिझल्ट आहेत. माझा रिझल्ट सांगते, गुडघेदुखी खूप होती मला, प्लस मला पित्ताचा, ऍसिडिटीचा सिव्हिअर प्रॉब्लेम होता. म्हणजे सारख्या आठवड्यातून 2 ते 3 वेळा मी गोळ्या खायचे, डोकेदुखीवरच्या, पित्ताच्या. कुठला प्रवास करायला नको वाटायचं. प्रवास करायच्या आधीच कॉन्फिडन्स लूज की मला आता उलट्या होणार आहे, डोकं दुखणार आहे, एक्झर्शन होणार आहे, खूप असं वाटायचं. पण आता अजिबात तसं काही वाटत नाही. एकदम हेल्दी आणि हॅप्पी आहे मी. माझी फॅमिली, माझा मुलगा, सगळे शतायुषी फॅमिलीला जॉईन आहे. सगळे फ्युल इनटेक करतोय, हेल्दी आणि हॅप्पी आहे मॅम. एकदम मस्त. खूप छान. अश्विनी आपल्या वर्कआउटची क्वीन झालेली आहेत. अशा खूप जणी वर्कआउटच्या क्वीन झालेल्या आहेत, ज्यांना इम्पॉसिबल वाटत होतं त्या गोष्टी त्यांनी पॉसिबल केलेल्या आहेत. ओके, तर अभिनंदन अश्विनी, खूप छान एक्सपिरियन्स. आणि आता एक खूप मोस्ट वॉन्टेड एक्सपिरियन्स आपण ऐकणार आहोत. राहुल सर खूप दिवसांनी आपल्याला एक्सपिरियन्स देत आहेत, आणि खूप जबरदस्त एक्सपिरियन्स आहे, आणि ते खूप दिवसांनी इथं आपल्याला तो ऐकायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. तर आपण जाऊ राहुल सरांच्याकडे डायरेक्ट, आणि आपण त्यांचा अनुभव ऐकू. राहुल सर, कंटिन्यू. आणि थँक्यू मॅम. छान वाटतंय तुमचा एक्सपिरियन्स ऐकायचा, ह्याच्याने छान वाटतंय. कंटिन्यू सर. गुड मॉर्निंग गुड सर. मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कीर्ती महान. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी नाईस. चला आफ्टर लॉंग कंटिन्यू टाइम. करा. राहुल सर कंटिन्यू. चला सगळेजण माईक म्यूट करून घ्या. गुड मॉर्निंग ऑल. माझं नाव राहुल पाटील. मी राहायला रांगोळी इथून आहे. गेली मला वाटते 5 वर्ष झाली मी शतायुषी फॅमिलीची ओळख होऊन. 5 वर्षापूर्वी जेव्हा मी शतायुषी फॅमिलीशी जोडलो गेलो, त्यावेळी खूप मोठा चॅलेंज होता, डायबिटीस. अगदी खूप कमी वयामध्ये डायबिटीस झाल्यामुळे खूप चॅलेंजेसना फेस करावं लागलं. जवळपास 10 वर्ष मी मेडिसिन वरती होतो, आणि फक्त मेडिसिन वरती नव्हतो, तर हळूहळू मी इन्शुलिन वरती पण पोहोचलो. आणि त्याच्यानंतर माझ्या रिलेटिव्ह कडून शतायुषी फॅमिलीची लिंक मिळाली, आणि ह्या शतायुषी माझं नशीब इतकं चांगलं की खरोखर लाईफ पूर्ण संपत चाललंय असं कुठेतरी मला वाटत होतं, कारण इतका त्रास होता. त्याचे साईड इफेक्ट्स असतील, मेडिसिनचे असतील किंवा डायबिटीसचे, खूप भयानक होते. चॅलेंजेस असं लिस्ट काढलं तर एक पान भरेल एवढं लिस्ट होती.
आणि हे कंटिन्यू चालूच होतं. मेडिसिन, डॉक्टर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून जात असताना जेव्हा मला ही लिंक मिळाली, जसं आज फ्युएल स्टेशन वरती मी एक्सपिरियन्स शेअर करतोय, तसं एक्सपिरियन्स पहिल्याच दिवशी मला पद्मजा परमार ताईंचा मिळाला. त्याच्यानंतर वनिता चोपडे ताईंचा देखील एक्सपिरियन्स ऐकायला मिळाला आणि तेव्हा मला लक्षात आलं की अरे यार, जर 60 नंतर 70 नंतर जर ह्या लोकांच्या गोळ्या बंद होत आहेत, औषधं कमी होत आहेत आणि ते हेल्दी आणि फिट राहत आहेत, तर आपल्याला पण ह्या गोष्टीचं एक्सपिरियन्स घ्यायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पटकन मी आणि माझी वाईफ दोघेही सुजाता घाट मॅडमांकडे गेलो. जसं रेग्युलरली मशीनवरती चेकअप केलं जातं, मशीनवरती चेकअप केलं गेलं आणि त्याच्यानंतर मला सुजाता ताईंनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, आज देखील त्या गोष्टी माझ्या पूर्णपणे लक्षात आहेत. कारण त्याच गोष्टी ताईंनी सांगितल्या होत्या की याच्यामुळे तुम्हाला डायबिटीसचा त्रास होतोय, वेट वरती काम करा, तुमच्या फॅट वरती काम करा. आणि त्याच गोष्टीवरती आम्ही काम केलं. मॅरेथॉन सगळे अटेंड केले, मॅरेथॉन सेशन्स अटेंड केले आणि स्वतःवरती इतकं छान काम करायला चालू केलं. जवळपास 10 किलोचा वेट लॉस केला आणि त्याच्यानंतर इतका छान रिझल्ट आला की हळूहळू मला 1000 mg ची गोळी चालू होती. त्याच्याबरोबरच इन्शुलिन चालू करायला डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये माझं जसं वजन कमी झालं, डॉक्टरांनी माझ्या गोळ्या कमी करायला स्टार्ट केलं. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे एकच वर्षामध्ये माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यामुळेच माझ्या टोटल गोळ्या बंद झाल्या. आज गेली 5 वर्ष झालं मी विदाऊट मेडिसिन माझ्या डायबिटीसला अगदी शांत ठेवलंय. कधीच तो उठत नाही. कारण जे इथं शतायुषी फॅमिलीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं गायडन्स, डाएट बद्दल असेल, त्याच्यानंतर दिनचर्येबद्दल असेल, झोपेबद्दल असेल, इथं जे काही लेक्चर्स होतात, त्या लेक्चरचा पूर्णपणे मनावरती परिणाम होऊन जे स्वतःवरती काम केलंय, ते काम सातत्यानं मी कंटिन्युअस फॉलो करतो आणि त्याचा हा एकदम बेस्ट रिझल्ट आहे. आणि जेव्हा माझे मेडिसिन्स बंद केले डॉक्टरांनी, तेव्हा डॉक्टरांना पण हा मी सल्ला दिला. म्हणजे डॉक्टरांना पण मी सांगितलं की मी हे न्यूट्रिशन्स फॉलो करतोय सर. आणि सरांनी सांगितलं की एवढे बेस्ट रिझल्ट येत असतील तर तुम्ही जोपर्यंत वेट कंट्रोल ठेवाल, जोपर्यंत तुम्ही हे सगळं फॉलो ठेवाल, तोपर्यंत तुम्हाला मेडिसिनची गरज पडणार नाही. सांगायला आनंद इतका होतो की गेली 5 वर्ष झालं मी कोणत्याही दवाखान्याची पायरी चढली नाही, कधीही आजारी पडलो नाही, कधीही थकलो नाही, दमलो नाही. इतका मी एनर्जेटिक असतो. माझ्या बिझनेसमध्ये माझा खूप छान ग्रोथ झाला कारण माइंडसेट इतका छान होतो. हेल्थ वरतीच सगळ्या गोष्टी डिपेंड असतात आणि ह्या सर्व गोष्टींचा खूप मला बेनिफिट झाला. खरंच इथं शतायुषी फॅमिलीमध्ये जे मला गायडन्स मिळालं, खूप लोक आहेत इथं आता सध्या. पद्मजाताई, डॉक्टर प्रसाद सर, शेटे सर, मोळके सर, त्याच्यानंतर मिलिंद पाटील सर, सविताताई, बऱ्याच लोकांचं इथं आता नाव पण घ्यायचं अडचण होईल कारण खूप मोठी लिस्ट आहे शतायुषी फॅमिलीची. या शतायुषी फॅमिलीचं खरोखर मानावं तेवढं आभार आहे, कारण त्याच्यामुळेच मी आज माझ्या लाईफमध्ये खूप मस्त आणि आनंदी जगतोय. थँक्यू ताई. जबरदस्त. एकदा जोरदार टाळ्या वाजू राहुल सरांसाठी. खूप लोकांना इन्स्पायर करणारा असा एक्सपिरियन्स आहे राहुल सरांचा. फक्त राहुल सरांचा नाही, पूर्ण फॅमिलीचा आहे. आणि फॅमिलीचाच नाही, त्यांनी इतक्या लोकांना आपल्या आरोग्यातले एवढे चांगले रिझल्ट बघून त्यांनी इतक्या लोकांना मदत केले चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी. आणि त्या लोकांचे सुद्धा जबरदस्त रिझल्ट आलेले आहेत आणि खूप लोक आहेत ते ऑलरेडी कॉलवरती. इतक्या लोकांना त्यांनी मदत केलेली आहे त्यांचं आरोग्य बदलवण्यासाठी. तर अशा सगळ्या इन्स्पायरिंग स्टोरी बघूनच आपण इन्स्पायर होत असतो आणि म्हणून सगळ्यांनी एक्सपिरियन्स शेअर करायचे असतात. आणि आम्ही राहुल सरांना पण तीच रिक्वेस्ट करतोय की वरचेवर येत चला, आम्हाला मोटिवेट करत चला, इन्स्पायर करत चला. लोकांना त्यांच्यावरती स्वतःवरती काम करण्यासाठी लागणारा कॉन्फिडन्स तुमच्या एक्सपिरियन्स मधून येत असतो. त्यामुळं नेहमी एक्सपिरियन्स शेअर करायला कधीच मागे राहू नका, नक्की येत चला, कारण जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. ऍक्च्युली ताई, जरी मी ऍक्टिव्ह नसलो तरी माझं पूर्णपणे लक्ष आहे शतायुषी फॅमिलीकडं.
आम्ही असं तुम्हाला नाही की इनॅक्टिव्ह म्हटलेलंच नाही आहे, फक्त आम्हाला दर्शन देत चला म्हटले. तुम्ही किती ऍक्टिव्ह आहे हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळं आम्हाला फक्त तुमचं दर्शन देत चला. कारण एक्सपिरियन्स एवढे सुंदर आहेत ना, याच्यातून Thank you. किती लोकांच्या आयुष्यात फरक पडू शकतो राहुल सर तुमच्या एक्सपिरियन्समुळे. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स युनिक एक्सपिरियन्स आहे आपल्या शतायुषीमध्ये. कारण खूप सगळ्या गोष्टींचं तुम्ही थोडक्यात सांगितलं, इतकं कॉम्बिनेशन आहे, याच्यात नॉलेज मिळतंय, स्वतःला इम्प्लिमेंट करायला मनुष्य तयार नसतोय, तर तिथं कोच लोक आपल्याला फॉलोअपनी त्यांच्या टचनी तुम्हाला इम्प्लिमेंट करायला मदत करतात. कुणाला चहा सोडायला आवडतोय, कुणाला चहा कमी करायला आवडतोय, कुणाला कोशिंबीर जास्त खायला आवडते, सॅलड खायला आवडते, होत नसते आणि अनकम्फर्टेबल गोष्टी करायला माणूस तयार नसतोय. पण त्याच अनकम्फर्टेबल गोष्टी आपले कोच खूप सोप्या पद्धतीनं आपल्याला फॉलो करायला उद्युक्त करतात, मोटिवेट करत असतात आणि त्याच्यामुळं गोष्टी ह्या पॉसिबल होत असतात. आणि तुम्ही पण त्यातलेच एक आहात आणि म्हणून आम्हाला वाटतंय तुमच्या स्टोरी, तुमचे एक्सपिरियन्स हे नेहमी शेअर होत राहावेत, की त्याच्याने आणखीन 4 लोक स्वतःवरती काम करायला इन्स्पायर होतील. ओके, थँक्यू. आज राहुल सर असू देत, राणी मॅडम असू देत किंवा अश्विनी असू दे, खूप सुंदर यांचे एक्सपिरियन्स. आणि आज जाणार आहोत, आता महत्वाचा पार्ट असतो तो आपल्या आजच्या टॉपिकचा. कारण हेच टॉपिक आपल्याला एवढे सुंदर रिझल्ट द्यायला पण मदत करत असतात. कारण हे जे नॉलेज आपण घेतो ना, ते नॉलेज पण आपल्याला आपले रिझल्ट सुंदर काढण्यासाठी मदत करतात. आज शुक्रवार आहे, आपला डॉक्टरांचा दिवस असतो आणि आज आपल्याकडे आहेत डॉक्टर नेहा जाधव. खूप छान आपल्याकडे टॉपिक घेऊन आपल्याला नेहमी नॉलेजेबल बनवतायत, खूप वेगळे वेगळे टॉपिक घेतायत. आणि आज पण असाच एक महत्वाचा, अगदी बिझी असतात, त्यांचं ओपीडी आयपीडी सगळ्यात एकदम बिझी असतात, पण स्वतःवरचा जो रिझल्ट आलाय आणि त्याच्यामुळं त्या इतरांना इतकी सुंदर मदत करतायत. तर आपण जाऊ त्यांच्याकडूनच आजचा टॉपिक, समाजातला अगदी ज्वलंत प्रश्न, आणि तोच त्या मांडणार आहेत. आपण जाऊ डायरेक्ट डॉक्टर नेहा जाधवांच्याकडे. वेलकम नेहाताई, आणि कंटिन्यू. गुड मॉर्निंग ऑल. मी डॉक्टर नेहा जाधव, मी कोल्हापूरचीच आहे. या शतायुषी फॅमिलीमध्ये इंट्रोड्यूस होऊन एक 10-11 महिने झाले. मला यात आणलं माझे दीर रवी जाधव यांनी. मी जॉईन झाले माझं वाढलेलं वजन, माझ्या मुलाचं वाढलेलं वजन यासाठी. आम्ही जॉईन झालो आणि लगेच आपली वेट लॉस मॅरेथॉन चालू झाली 40 दिवसांची. 40 दिवसाच्या वेट लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घेतला आणि लिटरली 40 दिवसात मी 10 किलोचा फॅट लॉस केला. खूप छान वाटलं. फॅट लॉस अगदी इझिली केला, अगदी काही त्रास न होता. वेट लॉस झाला, त्याच्यामुळे माझे गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी, फ्रोझन शोल्डर ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्या. कमी झाल्या म्हणजे गेल्याच, राहिलेच नाहीयेत ते. त्याच्यानंतर केस गळत होते खूप, ते केस चांगले झाले, स्किनला ग्लो आला, ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच. पण एक माझा रिझल्ट आहे स्पेसिफिक फंगल इन्फेक्शनचा. जवळजवळ 7-8 वर्ष मी फंगल इन्फेक्शनच्या रेग्युलरली गोळ्या खात होते. रेग्युलरली म्हणजे डेली म्हणा ना, डेलीच खात होते. पण जसं जसं मी हे फ्युएल इंटेक करायला लागले, तसं पोटात जायला लागलं, माझं गट हेल्थ सुधारायला लागलं, तसं माझं फंगल इन्फेक्शन 10 ते 15 दिवसात, 15 ते 20 दिवसात पूर्ण माझी गोळी मी खायचीच विसरून गेले. एवढा मला त्याला रिझल्ट आला. हे झालं माझ्याबद्दल. आणि माझ्या मुलाचं सुद्धा एक पहिल्याच 40 दिवसात त्याने पण 15-16 किलोचा वेट लॉस केला आणि आतापर्यंत त्याने टोटल 22 किलोचा वेट लॉस केलाय. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या या शतायुषीमुळे, या फ्युएलमुळे. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये बदल केली. आता आजचा आपला टॉपिक आहे जो समाजामध्ये भरपूर आढळतोय, अगदी जाईल त्या ठिकाणी. काय आहे तर थायरॉइड आहे. थायरॉइड आहे. बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो की थायरॉइड आहे. तर थायरॉइड हा आजार आहे ना, खूप लोकांना आहे. खूप जण त्यांच्या लक्षणांनी त्रस्त सुद्धा आहेत. खूप दिवसापासून गोळ्या पण घेत आहेत. पण थायरॉइड म्हणजे नक्की काय, हा काय आजार आहे हे कुणालाच माहित नसते. जो आजार आपल्याला झालाय, तर तो आजार काय आहे, कशामुळे आहे, त्याची लक्षणं काय आहे, त्याच्यावर आपण काय उपाय केला पाहिजे, हे सगळं जाणून घेतलं तर आपल्याला त्याच्यावर काम करायला खूप सोपं जातं. तर थायरॉइड म्हणजे काय? तर थायरॉइड आहे आणि त्याची एक छोटीशी गोळी असते, अगदी छोटीशी गोळी असते. ती घ्यायची आयुष्यभरासाठी आणि झाला की थायरॉइड मॅनेज. त्यात काय एवढं अवघड आहे? सोपंच आहे की. पण तसं नाहीये मैत्रिणींनो. कारण एक गोळी आयुष्यभर घेऊन थायरॉइड मॅनेज करण्यासारखं नक्कीच नाहीये. कसं ते मी सांगते. आता थायरॉइड थायरॉइड ही आपल्या गळ्यामध्ये ना एक फुलपाखराच्या आकाराची छोटीशी एंडोक्राईन ग्लँड असते. आता एंडोक्राईन म्हणजे काय, तर ग्रंथींचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे एंडोक्राईन आणि दुसरी म्हणजे एक्झोक्राईन.
तर एंडोक्राईन ग्लॅन्ड काय करते, ह्या ग्लॅन्ड मधून जे हार्मोन किंवा जे काय स्त्राव तयार होत असतात ना, ते डायरेक्ट आपल्या रक्तामध्ये मिसळून शरीरावर ते कार्य करतात. आणि एक्झोक्राईन म्हणजे काय, तर ह्यातून जे द्रावण तयार होत असतात, स्त्राव, ते शरीराच्या बाहेर टाकले जातात. म्हणजे जसं काय आपण घामाच्या ग्रंथी म्हणतोय किंवा म्युकस ग्लॅन्ड म्हणतो किंवा अश्रू ग्रंथी. हा, तर थायरॉइड ही आहे एंडोक्राईन ग्लॅन्ड. तर थायरॉइड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येते, T3, T4 आणि TSH हे येते ना हार्मोन, आपण टेस्ट करतो. तर हे सर्व आपल्या थायरॉइड मध्येच तयार होतं असं सर्वसाधारण समाजामध्ये समज आहे. पण तसं बिलकुल नाहीये. थायरॉइड TSH म्हणजे काय, तर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हे तयार होते कुठे, आपल्या ब्रेनमध्ये. ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस नावाची एक पार्ट असतो. त्याच्यात पण छोटीशी ग्लॅन्ड असते, पिट्युटरी ग्लॅन्ड. तर ही पिट्युटरी ग्लॅन्ड असते ना, तेथे तयार होते TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. तर हे जे हार्मोन असते ना, ते गळ्यामध्ये जे आपलं थायरॉइड ग्रंथी असते त्याला स्टिम्युलेट करते. आणि मग थायरॉइड ग्रंथी जी असते ती T4 ची निर्मिती करते. मग हे T4 जाते लिव्हरमध्ये आणि मग तिथं जाऊन T4 T3 मध्ये कन्व्हर्ट होते. आणि हे जे T3 आहे ना, हे सगळं रक्तात मिसळून मग आपलं कार्य करायला लागते. म्हणजे कसं, आता समजा आपण एक कंपनी बघितली, तर कंपनीमध्ये कोण असतोय, पहिला CEO असतोय, म्हणजे बॉस. तो बॉस काय, तर आपल्या शरीरात कोण आहे बॉस, CEO, तर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, जो ऑर्डर सोडण्याचं काम करतो बॉस सारखं. थायरॉइड ग्लॅन्डला ऑर्डर सोडतो, मग थायरॉइड ग्लॅन्ड T4 असते, T4 तयार करते. मग ही T4 आहे एखाद्या मॅनेजर सारखं काम करते. मग T3 तयार झाले का, TSH सिक्रिशन नीट होते का, हे काम बघायचं काम करते T4. मग T3 नंतर काम करते, त्याचं सिक्रिशन नीट कसं होते ते तो बघतोय. आणि बिचारा जो T4 आहे, जो लिव्हरमध्ये तयार होतोय, तो एखाद्या सिन्सिअर कामगारासारखं काम करतो, एखाद्या एम्प्लॉई सारखं काम करतो. आणि मग शरीरभर तो काम करत असतोय. हे सगळे जे हार्मोन आहेत ना, ते व्यवस्थित काम केले, म्हणजे जसं आता CEO आहे, मॅनेजर आहे, कामगार आहेत, ह्यांनी सगळं व्यवस्थित काम केलं तरच कंपनी चालणार आहे. तसंच आहे हे T3, T4, TSH ह्यांनी जर त्यांचं व्यवस्थित काम केलं तरच आपल्या शरीराची कंपनी व्यवस्थित चालणार आहे. तर या थायरॉइडचे आपल्याला माहित असलेले साधारण 3 प्रकार आहेत. एक आहे हायपोथायरॉइडिझम, दुसरं आहे हायपरथायरॉइडिझम आणि तिसरं आहे गॉइटर म्हणजे गलगंड. त्यातही ना आपण म्हणजे डॉक्टर लोक आम्ही काय करतोय, क्लिनिकल आणि सब क्लिनिकल असे 2 प्रकार डिवाइड करतोय. क्लिनिकल म्हणजे काय, की एक 75% मध्ये क्लिनिकल थायरॉइडिझम दिसून येते, ज्यात रिसेंटली डिटेक्ट झालेले म्हणजे आणि सहजपणे त्याच्यावर ट्रीटमेंट दिली तर ते सहजपणे बरे होतात. साधारण कसे, मुली वयात येताना किंवा प्रेग्नन्सीमध्ये किंवा मेनोपॉजच्या काळामध्ये, ह्या काळात ना प्रचंड हार्मोनल चेंजेस होत असतात. आणि त्यावेळेला ह्या चेंजेसमुळे जर थायरॉइड डिटेक्ट झाला तर त्याच्यावर योग्य ट्रीटमेंट घेतली तर तो वेळीच बरा होतो, वेळीच रिव्हर्स होतो. नंतर क्लिनिकल, साधारण 25% पेशंटमध्ये क्लिनिकल थायरॉइडिझम दिसून येते. ह्याला कसं होते, की ह्याच्यात ऑटोइम्युन स्टेज असल्यामुळे थायरॉइडच्या विरोधात शरीरामध्ये ना अँटीबॉडीज तयार होत असतात आणि त्याच्यामुळे हा जो क्लिनिकल थायरॉइडिझम आहे ना, तो बरा व्हायला थोडासा वेळ लागतो. पण त्याच्यावर काम केलं ना, की ते व्यवस्थित बरं होऊ शकते, रिव्हर्स येऊ शकतं. थोडासा वेळ लागतो, पण होऊ शकते. तर थायरॉइडच्या प्रकाराप्रमाणे त्याच्यात लक्षणं सुद्धा वेगवेगळी दिसून येतात. तर आपण लक्षणांबरोबरच ना, त्याची कारणं पण बघणार आहोत एकत्रच. तर आता पहिलं काय आहे, तर मी सांगितलं हायपोथायरॉइडिझम. ह्याच्यामध्ये कसं होते, की सगळ्यात प्राथमिक लक्षण काय आहे, तर ते पचनाच्या संदर्भातलं येणारी लक्षणं. ज्यात आहे कॉन्स्टिपेशन आहे, लूज मोशन आहे, हायपर ऍसिडिटी, खूप पित्त होते, सतत पित्ताने डोकं दुखत राहते, मळमळत राहते, ही सगळी कारणं दिसून येतात. तर ही कारणं आहे ना T3 च्या कमतरतेमुळे दिसून येतात. आता T3 आणि हे सगळ्यांचा काय संबंध आहे, तर संबंध आहे. कसं आहे, आपल्याला आतड्यांमध्ये ना विलाय असतात आणि ह्या विलायमधून ना पोषण तत्व शोषली जातात. पण लिकी गट नावाचा काही प्रॉब्लेम जो आपण आहे तो वेगळा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये लिकी गट मध्ये काय होते, ही जे विलाय असतात ना त्याच्यामध्ये गॅप पडते आणि गॅप त्याच्यात वाढल्यामुळे ना जे अन्नातली पोषण द्रव्य आहेत ती शोषून जातातच, पण त्याच्याबरोबर जे टॉक्सिन्स तयार होतात ना ते पण रक्तामध्ये शोषलं जातात आणि त्याच्यामुळे या विलायच्या कार्यक्षमतेमुळे कमी होते ह्या T3 च्या हार्मोनचं काम व्यवस्थित न झाल्यामुळे.
विलायची कार्यक्षमता कमी झाली की इकडे ऍब्झॉर्प्शन कमी व्हायला लागते. पोषण मूल्यांचं ऍब्झॉर्प्शन पण कमी होते आणि त्या पोषण मूल्याबरोबर टॉक्सिन्स पण रक्तामध्ये शोषली जातात. आणि त्याच्यामुळे ना आता आतड्यातून जर पोषण मूल्यच व्यवस्थित नाही झाली, नीट ऍब्झॉर्ब झाली नाही, तर काय होणार? वीकनेस येणार, फटीग येणार, अशक्तपणा येणार. आणि हे तर झालंच, तर ह्या ऍब्झॉर्प्शन नीट न झाल्यामुळे ना आपल्या सगळ्याच संस्थांवर त्याचा परिणाम येतो आणि त्याची लक्षणं त्या प्रमाणे दिसून येतात. जसं काही स्किनवर होतं, की स्किन ड्राय होणे, त्वचा निस्तेज होणे, केस गळणे, सगळ्यात महत्वाचं केस गळणे, केस पांढरे होणे. थायरॉइड असणाऱ्या लोकांची तर इथे प्रचंड केस गळत असतात आणि त्याला काहीही लावा, ते केस गळणी थांबतच नाही. तसंच योग्य पोषण न झाल्यामुळे मसलची ताकद कमी होते. हातापायांना गोळे येणे, हातापायात मुंग्या येणे, अशा तक्रारी आपल्याला दिसून येतात. स्किनचं इन्फेक्शन असतं, स्किनची पण भरपूर इन्फेक्शन, जसं फंगल इन्फेक्शनची सुद्धा लक्षणं ना आपल्याला जाणवतात. कारण त्वचेला जे पोषणच नीट मिळत नाही, त्याच्यामुळे बॅक्टेरियल ग्रोथ किंवा फंगल ग्रोथ स्किनमध्ये लवकर जास्त प्रमाणात वाढायला लागते. आता हे सगळं आपलं स्किन खराब होते, केस खराब होतात. हे सगळं झालं की त्याचा सगळ्यात परिणाम आपल्या बॉडी एजिंगवर व्हायला लागतो. बॉडी एजिंग म्हणजे काय? आपण आरशात बघतो. आपण असतोय 40 वर्षाचा, आपण दिसतोय 60 वर्षाचं. कारण सगळं चेहऱ्यावर रिंकल्स, केस पांढरे झालेत, केस गळतायत. त्याच्यामुळे बॉडी एजिंग हा सुद्धा एक इफेक्ट जाणून येतोय. आणखीन कसं आहे, थायरॉइड ग्रंथी आहे. थायरॉइडच्या मागे ना एक छोटीशी ग्रंथी असते, पॅराथायरॉइड म्हणजे छोटीशी ग्रंथी असते. ही काय करते? जी कॅल्सिटोनिन नावाचे एक हार्मोन असते ते सिक्रेट करते. तर ही नावाप्रमाणे बघा, कॅल्सिटोनिन म्हणजे कॅल्शियमचं जे टोन आहे किंवा कॅल्शियमचे जे सिक्रिशन आहे ना, ते नॉर्मल ठेवायचं काम ही पॅराथायरॉइड ग्रंथी करत असते. त्याचं थायरॉइड ग्रंथीमध्ये बिघाड झाला की इकडे पॅराथायरॉइड पण बिघडते आणि कॅल्शियमचं सिक्रिशन बिघडते, त्याचं ऍब्झॉर्प्शन बिघडते. आता कॅल्शियम जर ऍब्झॉर्ब झालं नाही तर त्याचा बोन डेन्सिटीवर परिणाम होते. परिणाम काय त्याचा? तर हाडं ठिसूळ होणार, ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस हे सगळं दिसून येतात. म्हणजे जॉईंट दुखणे, कंबर दुखी आहे, टाच दुखी आहे, गुडघे दुखी आहे, जे काही हाडांच्या संदर्भातले जे काय लक्षण आहेत ती दिसून येतात ह्या कॅल्सिटोनिनच्या कमतरतेमुळे. नंतर येते की सेक्स लाईफ डिस्टर्ब होते. स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये पण ना थायरॉइड हार्मोनचा परिणाम हा दिसून येतो. सेक्सच्या ह्याच्यामध्ये सेक्स लाईफ डिस्टर्ब होताना दिसते. त्याचं कारण काय आहे? तर आपण बघितलं की थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे ना, हा तयार कुठे होतोय? पिट्युटरी ग्लँड मध्ये, बरोबर? तर हे पिट्युटरी ग्लँड मध्ये ना तिथेच सेक्स हार्मोन सुद्धा तयार होतात. म्हणजे फिमेल सेक्स हार्मोन जे आहेत की ल्युटेनायझिंग हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलायझिंग हार्मोन, हे जे हार्मोन आहेत ना, हे सुद्धा तिथंच तयार होतात. मग इकडे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन डिस्टर्ब झाला की एलएच आणि एफएसएच सुद्धा डिस्टर्ब होतात आणि त्याचा परिणाम सेक्सवर तर होतोच, ते तर लाईफ डिस्टर्ब होतेच. पण स्त्रियांचे जे गर्भाशय आहे, बीजग्रंथी आहे म्हणजे ओव्हरी, ज्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन होते, ह्या ओव्ह्युलेशनचा त्याच्यावर परिणाम होते. म्हणजे बीज तयार न होणे, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि ओघाओघानेच ना पीसीओडी, पीसीओएस हे जे आहे ना, ह्यासारख्या आजारांना सुद्धा त्यातूनच निमंत्रण मिळते. त्याच्यामुळे पाळीच्या संदर्भातली जी काही लक्षणं आहेत, जशी काय अतिरक्तस्राव आहे किंवा अनियमित आहे पाळी, लांबत जाणारी पाळी, आणि यातूनच पुढे फर्टिलायझेशन, ओव्ह्युलेशन झालं नाही की फर्टिलायझेशन होत नाही, फर्टिलायझेशन झालं नाही की पुढे इनफर्टिलिटी म्हणजे मूल न होण्याचं कारण सुद्धा स्त्रियांमध्ये दिसून येतात. प्रेग्नन्सीच राहिली नाही तर प्रॉब्लेम हा आहेच की इन्फर्टिलिटीचा माझा टॉपिक झाला, त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण आहे इथे पीसीओडी आणि ते त्याच्या ओघाने म्हणजे थायरॉइडच्या ओघाने येणारा पीसीओडी आणि त्याच्या ओघाने येणाऱ्या इन्फर्टिलिटी हे कनेक्शन येते हार्मोन लेवल डिस्टर्ब झाल्यामुळे. त्यातही जर तुमचं थायरॉइड आहे आणि तरी सुद्धा प्रेग्नन्सी राहिली काहीतरी हे जाऊन, तर प्रॉब्लेम आहे की बाळाची नीट वाढ होणार नाही. बाळांचे कसं होते की थायरॉइड जरी असला तरी त्याचे गोळ्यांचे डोस वाढत जातात प्रेग्नन्सीमध्ये, कमी होत नाहीत. कारण आपल्याला प्रेग्नन्सी राहिली असली तर तो थायरॉइड लेवल अगदी नॉर्मल ठेवायला लागतोय. त्याच्यामुळे त्या गोळ्या वाढत जातात थायरॉइडच्या, आणि ही वाढत गेलेल्या गोळ्यांचा परिणाम त्या पोटात असलेल्या बाळावर होतोय, 100% होतोय. आणि अशाच बाळांना ना जन्मताच थायरॉइडचा आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यांची इम्युनिटी कमी राहते आणि ज्या स्त्रियांना हायपोथायरॉइडिझम असते अशांना प्रेग्नन्सीज मध्ये बऱ्याच स्त्रियांना
डायबिटीस आणि बीपी वाढल्याची लक्षणं दिसून येतात. आणि मग प्रेग्नन्सीमध्येच बीपीच्या गोळ्या, नंतर डायबिटीसच्या गोळ्या, रक्तपातळ व्हायच्या गोळ्या, हे सगळं सुरू होते. त्यानंतर एक लक्षण येते की सतत अंग दुखत राहतं. तर मी मगाशी सांगितलं की मसलचं पॉवर कमी होते, हाडांची ताकद कमी होते. इकडे हाडांची ताकद कमी झाली की मसलची पण ताकद कमी होते. आणखीन शरीरात ना सर्व मसल हे प्रोटीनने बनलेले असतात. आपल्याला माहितीच आहे की सगळे मसल आहेत हे प्रोटीन त्यांचं महत्वाचं खाद्य आहे. तर T3 आणि T4 हे हार्मोन ना मसलमध्ये प्रोटीनच्या ऍब्झॉर्प्शनला मदत करतात. आता T3, T4 कमी झाले की प्रोटीन आपल्या त्या मसलमध्ये जात नाही, म्हणजे जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे मसलची ताकद कमी होऊन सततची अंगदुखी, सततची सांधेदुखी ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला लक्षणं आपल्याला दिसून येतात. आता सगळ्यात महत्वाचं, ज्यांना ज्यांना थायरॉइड आहे, एक तर वजन खूप वाढलंय किंवा एक तर वजन खूप कमी झालंय. सगळ्यात जास्त वेळ आपल्याला आढळते की वजन वाढ. अचानक काहीही कारण नसताना आपलं वजन वाढत जाते असं दिसून येते. त्यात तुम्ही किती व्यायाम करा, किती डाएट करा, वजन वाढतच जाते. कारण काय होते की थायरॉइडमध्ये ना आपला बीएमआर म्हणजे चयापचयाची जी क्रिया असते ना, ती खूप मंद झालेली असते. शिवाय आपल्या आतड्यांची हेल्थ, मी मगाशी सांगितलं तुम्हाला, आतड्यांची हेल्थ पण खराब झालेली असते. त्यातूनही प्लस पॉइंट की आपला जीवनशैली जी कारणीभूत आहे वजन वाढीसाठी. फास्ट फूड आहे, फास्ट फूडचा अतिवापर आहे, व्यायामाचा अभाव आहे, पुरेशी झोप नाही, पाण्याची कमतरता आहे, धूम्रपान, मद्यपान यासारखी व्यसनं आहेत. यातून अगोदरच बिघडलेल्या चयापचयामध्ये त्याची भर पडते. न्यूट्रिशियस अन्नाचा अभाव म्हणजे पोषण मूल्यांची कमतरता, ह्याच्या जी आपल्या आहारात नाहीच आहे. सध्या आपण बघतोय, आपण ऐकतोय सगळं आपल्या कॉलवर की सध्या आहारामध्ये आपल्याला काहीच मिळत नाही. त्यातून जर आपलं गट हेल्थ खराब झालंय आणि त्यातून आपला बीएमआर पण कमी झालाय, मग हे आपल्या पोषण मूल्याची कमतरता होत जाते. त्याच्यामुळे शरीरात मसल पॉवर कमी होत जाते आणि फॅट टिश्यूज असतात ना, फॅट गेन होत जाते आणि वजन वाढत जाते. त्याच्यानंतर अगदी कॉमनली आढळणारं लक्षण म्हणजे मूड स्विंग्स, अस्वस्थपणा, डिप्रेशन अशी लक्षणं आपल्याला स्त्रियांमध्ये आढळून येतात. कसं आहे, स्त्रिया काय करतात, स्वतःचा संसार आहे, मुलं बाळ आहेत, नवरा, सासू-सासरे यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची स्त्रियांची टेंडन्सी असते. ते त्यांच्यात इनबिल्डच असते, ते त्यांना कोण सांगत नाही. पण हे सगळ्यांचं करता ती स्वतःकडे लक्ष देत नाही आणि स्वतः मुळातच त्या भावनिक असतात. लहान-लहान गोष्टींचा अगदी स्ट्रेस घेतात, टेन्शन घेतात. त्यांचा स्वभाव धर्मच आहे तो. आणि पुरुषांमध्ये पण काही स्ट्रेस कमी नाहीये. तो त्यांचा असतोच. कामाचा स्ट्रेस आहे, पैशाचा स्ट्रेस आहे, पैशाचं मॅनेजमेंट कसं करायचं, घर कसं चालवायचं, परत करिअरचा त्रास आहे, ऑफिसमध्ये त्यांच्या कामाच्या ठिकाणचा ताण, हा सगळा असतोच. स्त्रिया काय करतात, स्वतःचा ताण इतरांशी बोलून व्यक्त होतात. म्हणजे मैत्रिणींशी बोल किंवा कोण आजूबाजूच्या बायका असतात त्यांच्याशी बोलून त्या व्यक्त होतात. पण पुरुषांचं तसं नसतं बघा. ते सहसा व्यक्त होत नाहीत. आणि व्यक्त न झाल्यामुळे हा स्ट्रेस लेव्हल वाढत वाढत जातो. शिवाय बाहेरचं खाणं, फास्ट फूड, ॲडिक्शन हे आहेत ना हार्मोन लेव्हलच्या डिस्टर्ब करायला. आपण पाहिलं की TSH हे ना ब्रेनमध्ये तयार होते, करेक्ट? ह्या सगळ्या प्रकारचा स्ट्रेस, टेन्शन हे सगळं ब्रेनच्या नॅचरल फंक्शनला इफेक्ट करते आणि त्याच्यामुळेच ना पर्यायाने TSHचं सिक्रेशन नीट होत नाही आणि थायरॉइडला प्रॉब्लेम येऊ शकतो. आता हायपोथायरॉइडिझम मध्ये ना आणखीन एक प्रकार असतो की ग्रेव्स डिसीज. आपण बऱ्याच वेळेला बघतो की पेशंटचे डोळे असे बाहेर आलेले असतात. म्हणजे चेहऱ्यापेक्षा डोळे आपले बघितलं की पहिले डोळेच दिसतात बाहेर आल्यासारखे. तर डोळ्यांना खूप त्रास असतोय. त्यांचा चष्म्याचा नंबर खूप जास्त असतोय. चेहऱ्यावर डोळ्यांच्या भोवतीला सूज असते. ते डायरेक्टली लाईट सहन करू शकत नाहीत. ही लक्षणं असतात. त्याला आपण एक ग्रेव्स डिसीज त्याला म्हणतो. ग्रेव्स डिसीज त्याच्यामध्ये सुद्धा हायपोथायरॉइडिझमचा त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे की थायरॉइडायटिस म्हणजे काय, तर थायरॉइड ग्रंथीला आलेली सूज. काहीतरी इन्फेक्शन, कुठलंही इन्फेक्शन झालं की थायरॉइड ग्रंथीला, जसं आपण टॉन्सिलला इन्फेक्शन होतं, टॉन्सिलायटिस वगैरे असतं ना, तसं थायरॉइडायटिस की थायरॉइडला कोणत्याही प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं की त्याच्यामुळे त्याला आलेल्या सुजेमुळे सुद्धा थायरॉइड लेवल वर खाली होऊ शकतं. पण साधारण ट्रीटमेंट घेतली, त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट झाली की त्याच्याकडे चांगलं लक्ष दिलं तर ते बरं होते. पण थायरॉइडायटिसला पण लक्ष दिलं नाही, इग्नोर करत गेलो आपण, तर हे पुढे हायपोथायरॉइडिझम मध्ये पेशंट जाऊ शकतो.
नंतर आहे की कंजेनायटल हायपोथायरॉइडिझम. कंजेनायटल म्हणजे काय? हे क्वचितच आढळते म्हणा. यात काय होते की जन्मताच मुलांमध्ये ना थायरॉइड ग्रंथी तयार झालेली नसते, और तयार झालेली असते पण ती इनॅक्टिव्ह असते, म्हणजे ती कामच करत नसते. तर बऱ्याच लहान मुलांमध्ये म्हणजे बाळांमध्ये गर्भामध्ये गर्भावस्थेतच ही कंडिशन आढळून येते. कसं असते, प्रेग्नन्सीमध्ये जर आईला अनकंट्रोल हायपोथायरॉइडिझम असेल तर अशा पद्धतीने लहान मुलांमध्ये हे थायरॉइडचा त्रास मुलांना होऊ शकतो. दुसरं एक कारण आहे की हायपरथायरॉइडिझमची ओव्हर ट्रीटमेंट. आता मी काल परवाच एक पेशंट बघितलं की हायपरथायरॉइडिझम आहे आणि कंटिन्युअस 100, 150, 200 mgच्या गोळ्या कंटिन्युअस 4-4, 5-5 वर्ष खातायत आणि त्यांनी एसिस केले नाही, म्हणजे ब्लड चेकअपच केलेलं नाही आणि एकदम पेशंट आता हायपोथायरॉइडिझम मध्ये गेले. मग हे सुद्धा एक कारण आहे की हायपरथायरॉइडिझमची ओव्हर ट्रीटमेंट झाल्यावर सुद्धा हायपोथायरॉइडिझम मध्ये पेशंट जाऊ शकतो. आता ॲलोपॅथीमध्ये अशी खूप औषधं आहेत, जशी काही मानसिक विकाराची औषधं आहेत की किंवा हार्टची डिसीजची काही औषधं आहेत, व्हायरल इन्फेक्शनची काही मेडिसिन्स आहेत. त्याचा पण सगळ्यांचा ओव्हरडोस किंवा लॉंग टर्म त्याची ट्रीटमेंट घेत राहिलं तरी सुद्धा थायरॉइडला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे कसं, हार्मोन लेवल डिस्टर्ब होतात. थायरॉइड ग्रंथी ही हार्मोनल ग्रंथी आहे ना, त्याच्यामुळे ते सुद्धा परिणाम त्याच्यावर होऊ शकतात. आता आपण बघितले की हे हायपोथायरॉइडिझम. आता त्याचा दुसरा एक प्रकार आहे हायपरथायरॉइडिझम. थोडासा कमी प्रमाणात दिसून येतो हायपरथायरॉइडिझम. ह्याच्यात काय होते की हायपोथायरॉइडिझम, थायरॉइड ग्लँड आहे ही ओव्हर रिएक्टिव्ह झालेली असते. T3 लेवल खूपच वाढलेली असते. मेटाबॉलिझम पण खूप वाढलेली असते. अशा लोकांमध्ये ना काहीही न करता वजन कमी होत असते. अतिउत्साही लोक असतात. वजन जरी कमी होत असलं तरी त्यांच्यात न्यूट्रिशन डिफिशियन्सी, प्रचंड प्रमाणात न्यूट्रिशन डिफिशियन्सी होते. त्याच्यामुळे न्यूट्रिशन डिफिशियन्सीमुळे होणारे आजार हे अशा पेशंटमध्ये खूप प्रमाणात आढळून येतात. आता त्यानंतर येतं, मी म्हटलं तिसरा प्रकार हा येतोय गॉयटर, म्हणजे गलगंड. आपण बघतो गलगंड म्हणजे काय, की बघा आपण बघतो की असं गळ्याला अशा मोठी गाठ असते वगैरे, ते त्याला आपण म्हणतो की गॉयटर म्हणजे गलगंड. हा गलगंड आहे ना, तर आयोडीनच्या कमतरतेमुळे हा गलगंड दिसून येतो. थायरॉइड ग्लँडचा आकार वाढत जातो. त्यात पूर्ण ग्रंथी वाढते किंवा त्याचे काही न्यूड्युल्स असतात, त्याचा काही भाग असतोय, तो वाढतोय आणि त्याच्यावरती वाढ आपला एक साइडला वाढलाय किंवा इकडे वाढलाय किंवा पूर्ण वाढले, असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येते. तर हे का होतंय? तर थायरॉइड ग्लँड आहे ना, हे हार्मोन तयार करू शकत नाही. त्याच्यामुळे एक शरीराची एक रिएक्शन म्हणून तिचा आकार वाढवला जातो आणि हार्मोन तयार करण्यात त्याचं काम करवून घेतलं जाते. म्हणजे काय, आता एक तर शरीरात ते हार्मोन तयार होत नसतात, थायरॉइड हार्मोन. मग शरीराचे रिएक्शन म्हणून त्याचा आकार वाढवून तरी त्यातनं हार्मोन तयार होत आहेत काय बघितलं जातं. एक शरीराची रिएक्शन आहे ती. आणि त्याच्यामुळे ती ग्लँड पुढच्या बाजूला वाढते किंवा मागच्या बाजूला वाढते. पुढच्या बाजूला वाढली की आपल्याला ती दिसते गळ्यावरती, आणि मागच्या बाजूला समजा वाढली तर ती श्वसनाचा आजार किंवा श्वास लागणे, दम लागणे, अशा गोष्टी आपल्याला, अशी लक्षणं आढळून येतात. आता केवढा पसार आहे बघा हा थायरॉइडचा. मग तुम्ही म्हणाला तर यावर उपाय काय? आता यातून बाहेर पडायचं तर कसं काय करायला पाहिजे आपल्याला ह्याच्यातून? हे बघा, अगदी सोपं आहे. रोज एक गोळी खायची, एवढीशी तर गोळी असते, खायची आणि मोकळं व्हायचं. काय आहे त्यात? पण तसं नाहीये. थायरॉइडची जी आपण गोळी घेतो ना, ती असते लिओथायरॉक्सिन. T4. मी म्हटलं ना T4. तर ही T4 म्हणजे लिओथायरॉक्सिन, जी आपण गोळी रोज घेतो. पण त्यामुळे फक्त T4 लेवल नॉर्मल राहते आणि जो थायरॉइड ग्लँड मध्ये सिक्रिशन होते ना, मग काय करतोय आपण, वरनं आपण T4 देत राहतोय. पण थायरॉइडचे जो मूळ सिस्टीम मध्ये बिघाड झालेला असतोय, त्याच्या सिक्रिशन सिस्टीम मध्ये बिघाड झालेला असतोय, तो बरा होत नाही. उलट आपण काय करतोय, त्या ग्लँडला अजूनच निष्क्रिय करत जातोय. परिणामी बघा, आपण बघितलंय का की थायरॉइडच्या गोळ्या कमी झाल्यात? नाही होत. कारण थायरॉइडच्या गोळ्या ह्या वाढतच जातात. त्या कमी होत नाहीत. गोळ्यांचा डोस वाढत जातोय, पण लक्षणांमध्ये मात्र काही फरक जाणवत नाही. जसा गोळ्यांचा डोस वाढत जातोय ना, तसं डायबिटीज, हार्ट डिसीज असं अनेक आजारांना आपण निमंत्रण देत जातोय. मग आता या थायरॉइडला मॅनेज कसं करायचं? हा एक प्रश्न आहेच ना. हे बघ,
हायपोथायरॉइडिझम असू दे नाहीतर हायपोथायरॉइडिझम, हा आहे आपला लाईफस्टाईल डिसऑर्डर मध्ये आजार आहे. लाईफस्टाईल आपलं चेंजेस झालेले आहेत, त्याच्यामुळे हे झालेला डिसऑर्डर आहे. आपण बघा आपल्याला आठवते का की आमच्या आजीला होता, पणजीला होता? नाही, खूप खूप कमी होतं सुरुवातीला. आत्ताच्या काळामध्ये हे जे आपलं लाईफस्टाईल आपण बदलून घेतलं, बिघडवून घेतलेली अक्षरशः लाईफस्टाईल, त्या लाईफस्टाईलमुळेच हे आजार, आता थायरॉइड म्हणा, डायबिटीज म्हणा, हायपरटेन्शन म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपलं लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे, वाईट सवयी ह्याच्यामुळे झालेल्या आहेत. सगळ्यात पहिलं मी सांगितलं की वजन. आपलं वजनावर काम करणं हे खूप खूप गरजेचं आहे. डेली 45 मिनिटाचा एक्सरसाइज फार आवश्यक आहे. हा केलाच पाहिजे. एक्सरसाइजमुळे आपल्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन अगदी उत्तम होते. त्याच्यामुळे सगळ्या ग्लँड्सना पण काम व्यवस्थित केले जाते. आपल्या शतयशी फॅमिलीमध्ये सकाळ संध्याकाळ वर्कआउट बॅच अगदी उत्तम प्रकारच्या वर्कआउट घेतली जातात. त्याच्यावर आपण भाग घेऊन सहजरित्या काम करू शकतो. वेट लॉस मॅरेथॉन आहेच. त्याच्यात भाग घेतला की सहज त्याच्यावर काम केलं जाते. स्ट्रेस मॅनेजमेंट, योग निद्रा, ह्या सगळ्या माध्यमातून आपण मेंदूवर आलेले अतिरिक्त तणाव हा कमी करू शकतोय. त्यातही स्पेसिफिकली आहे उज्जैनी प्राणायाम आहे, कपालभाती, भ्रामरी, अनुलोम विलोम, हे सगळे प्राणायामचे जे प्रकार आहेत ना, त्याचा योग्य परिणाम, अगदी छान परिणाम थायरॉइड ग्रंथीवर दिसून येतो. आपल्या योगा वर्गामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने तज्ञ योग शिक्षकांकडून हे सगळं शिकवलं जातं. शेटे सरांचा तर थायरॉइड साठी स्पेशल वर्ग आहे. त्याच्यामुळे हे अगदी सहज शक्य आहे. तर इथे डिटॉक्सिफिकेशन करणे, आपलं बॉडी आणि माइंड दोन्ही पण डिटॉक्सिफिकेशन केलं पाहिजे. ह्याच्यातलं फिजिकल डिटॉक्सिफिकेशन आपण मॅरेथॉन मध्ये शिकतोच. आपल्याला शिकवतात मॅरेथॉन सेशन मध्ये. पण माइंडचं पण डिटॉक्सिफिकेशन केलं पाहिजे. ज्याच्यात मनातले वाईट विचार आहे, निगेटिव्ह विचार आहेत, इमोशनल स्ट्रेस आहे, हे आपल्याला कमी होते. मॉर्निंग फ्युएल स्टेशन, आता मॉर्निंग फ्युएल स्टेशन वरती आलं की एकदम पॉझिटिव्ह एरा असतं. आपल्या अर्चिता मॅडमचा विषय म्हणा, त्यांचे मोटिवेशनल विषय असतात. शनिवारचा वैद्यताईंची माझं अगदी फेवरेट बोधकथा, धनाजी सरांच्या मनावरचे टॉपिक्स आहेत, हे सगळं ना आपल्या मनावर काम करतात. त्याच्यामुळे मॉर्निंग फ्युएल स्टेशन अटेंड करणं फार महत्वाचं आहे. नंतर आहे डाएट. सकस संतुलित आहार ह्या सगळ्या गोष्टींचा महत्वाचा पाया आहे. सर्व पेशींना योग्य पोषण व्हायला पाहिजे, तरच त्यांचं काम व्यवस्थित चालणार आहे. B12 आहे, कॅल्शियम आहे, विटामिन्स आहे, मिनरल्स आहे, सिलिनियम नावाचं एक मिनरल असते जे स्पेसिफिकली थायरॉइडवर काम करते. प्रोटीन आहे. या सगळ्या न्यूट्रिशनचा आपल्या आहारात समावेश करणं खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. आणि आपल्या सकस संतुलित आहारामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. नंतर आपल्या भावना व्यक्त करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. लहान लहान तक्रारी असतात, लहान लहान शरीरातले जे बदल आहेत, ते स्त्रियांनी पण आणि पुरुषांनी पण शेअर केले पाहिजेत. खास करून मी स्त्रियांसाठी सांगते की आपल्या शरीरात जे काही बदल आपल्याला जाणवत आहेत ते आपण शेअर केले पाहिजेत. आपल्या पार्टनरला म्हणा किंवा डॉक्टरांशी तरी, जर आपल्याला काही लहान सहान बदल वाटत असतील तर लगेच शेअर केले पाहिजेत. लगेच आपले ब्लड चेकअप करून घेतले पाहिजेत. त्यानंतर एक आहे की सर्केडियन रिदम, जो म्हणजे आपल्या जैविक घड्याळ जे आहे ना, ते पाळलं पाहिजे. सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं. थोडंसं आपण जरी आता आपल्या धगधगाच्या आयुष्यामध्ये आपल्याला थोडंसं शक्य नाहीये, पण आपण मनात आणलं तर सगळं करू शकतोय. योग्य वेळी झोपणं, रात्रीची 7-8 तासाची झोप घेणे खूप गरजेचं आहे. दुपारचं जेवण व्यवस्थित घेणं, ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. आयुर्वेदामध्ये ना थायरॉइड ग्रंथी एक पॉइंट सांगते तुम्हाला. थायरॉइड ग्रंथी आहे ना, ही अग्नी तत्वाशी निगडीत म्हणून सांगितली आहे. म्हणजे त्याचं जर काम योग्य व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर जसा सूर्य काम करतो ना, तसं तुम्ही काम केलं पाहिजे. सूर्य कसं वेळेत उठतोय, वेळेत झोपतोय, म्हणजे वेळेत सूर्योदय होतोय, वेळेत सूर्यास्त होते. तसंच त्या सूर्याप्रमाणेच काम केलं पाहिजे. सूर्य कसा करतोय की निरपेक्ष भावनेने आपल्याला सगळ्यांना उष्णता देत असते, प्रकाश देत असतोय. तसंच आपण सुद्धा निरपेक्ष भावनेने सगळ्यांना मदत केली पाहिजे. जशी ही लिंक आहे आपण सगळ्यांना दिली. आता हे सगळ्यांचे आपण आता राहुल सरांचा एक्सपिरियन्स ऐकला, नंतर मॅडमचा एक्सपिरियन्स ऐकला. हे सगळे एक्सपिरियन्स जेव्हा आपण लिंक जॉईन करतो ना, तेव्हाच सगळ्यांना कळतात आणि त्याच्यामुळे लिंक परत आता माझ्यासारखे इतर खूप छान छान टॉपिक असतात. हा ज्ञानाचा प्रकाश आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे.
कसं आहे, थायरॉइड ही ग्रंथी आहे ना, एंडोक्राईन ग्रंथीचा हा राजा मानला जातो. जवळजवळ 50 हार्मोन्सवर कंट्रोल करायचं काम हा थायरॉइड ग्रंथी करत असते. आपल्या शरीराच्या रथाचं सारथ्यच करत असते ना, तर आपण काय करतो, की अनेक संस्थांचे अश्वांचं लगाम त्याच्या एकट्याच्या हातात असतं. आपण काय करतोय, एक अश्वानं काबीज करायचं काम प्रयत्न करतोय. जसं डोकं दुखलं, मायग्रेन झाला, घे डोकेदुखीची गोळी, बीपी वाढलाय, घ्या बीपीची गोळी, डायबिटीज, घ्या शुगरची गोळी, आर्थरायटिस आहे, सांधेदुखी आहे, घ्या पेन किलर, असं आपण करत बसतोय. पण असं न करता थायरॉइड ग्रंथीवर जर आपण लगाम आणला आपल्या, तर हे सगळे शरीरातले जे घोडे आहेत, म्हणजे संस्था आहेत, ते सुतासारखे सरळ होतील आणि सरळ काम करायला लागतील. थँक यू मॅम. जबरदस्त. आपण एकदा नेहा मॅडमांसाठी जोरदार टाळ्या वाजवू. आणि खरंच आहे नेहा मॅम, तुम्ही जे जे सांगितलं ना, ते मी म्हणते ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आणि या सगळ्या अनुभवातून माझ्यासारख्या अशा खूप जणी आहेत आणि खूप जण आहेत की जे या सगळ्या प्रॉब्लेम्स मधना फेस करत होतो. थँक गॉड शतायुषी आमच्या आयुष्यात आले. तुमच्यासारखे सगळे टॉपिक देणारे, माहिती देणारे, आम्हाला नॉलेजेबल करणारी व्यक्ती इथं आल्यानंतर मिळाल्या. एवढं न्यूट्रिशियस जो तुम्ही आहाराचा पार्ट सांगितला थायरॉइडच्या ग्रंथीच्या नियमनासाठी, तो आमच्या आयुष्यात आला आणि आम्ही या सगळ्या लक्षणांमधून मुक्त